मित्रांनो, लॉ सीईटी मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये गेल्या एका वर्षातील करंट अफेअर्स विचारले जातात. आणि या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण सीईटीला ज्या ज्या क्षेत्रामधून हे करंट अफेअर्स विचारतात ते सर्व क्षेत्र कव्हर करत आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक एमसीक्यूचा आन्सर डिस्कस करत असताना आपण त्या एमसीक्यूची पार्श्वभूमी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, जीएलसी मुंबई असेल, आयएलएस पुणे असेल, अशा टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला 95 to 99% लागतात. आणि त्यासाठी सीईटीचं प्रिपरेशन करत असताना आपल्याला एक स्ट्रक्चर्ड गायडन्स हवा असतो. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये 2 फेब्रुवारी पासून क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. हा जो क्रॅश कोर्स असणार आहे तो तुमच्या एक्झाम पर्यंत चालणार आहे. आणि या कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कंप्लीट करून तुमची रिव्हिजन घेतली जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जाणार आहेत. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला इथे दिल्या जाणार आहेत. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. नेक्स्ट इज व्हॉट इज द आयुसीएन स्टेटस ऑफ अ पफर फिश दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज. अलीकडेच बातम्यामध्ये दिसून आलेल्या पफर फिशचे आयुसीएन स्टेटस काय आहे? ऑप्शन्स आहेत एंडेंजर्ड, संकटग्रस्त, अतिसंकटग्रस्त, क्रिटिकली एंडेंजर्ड, वल्नरेबल, असुरक्षित आणि लीस्ट कॉन्सर्न, कमी काळजीचा. भारतातील पहिल्या नोंद झालेल्या गोड्या पाण्यातील विषबाधा प्रकरणात सहभागी असलेले पफफिश हे मासे आयुसीएन कडून वल्नरेबल म्हणून सूचीबद्ध आहेत. हे मासे भारतातील गंगा आणि महानदी यासारख्या नदी खोऱ्यांमध्ये आढळतात. सो द पफफिश इन्व्हॉल्ड इन द इंडियाज फर्स्ट रेकॉर्डेड फ्रेश वॉटर पॉइझनिंग केस आर लिस्टेड ॲज वल्नरेबल बाय आयुसीएन. दे आर फाउंड इन इंडियन रिव्हर बेसिन लाईक गंगा अँड महानदी. तर ऑप्शन सी वल्नरेबल, असुरक्षित या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे वीरगाथा 5.0 इज अ जॉईंट इनिशिएटिव्ह ऑफ विच मिनिस्ट्रीज. वीरगाथा 5.0 हा कोणत्या मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ कल्चर अँड मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, संस्कृती मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, युवक व्यवहार मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अँड मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, गृह मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अँड मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, वीरगाथा 5.0 हा संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम आहे. 2026 मध्ये 18 देशातील 91 शाळांमधून निवडलेल्या 100 विजेत्यांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्यात आले आणि त्यांनी रिपब्लिक डे परेडला उपस्थिती लावली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय, ऑप्शन डी. So Veergatha 5.0 is a joint initiative of Ministries of Defense and Education in 2026. 100 winners from 91 schools across 18 countries received 10,000 rupees each and attended the Republic Day parade. The correct answer is option D, Ministry of Defense and Ministry of Education. Next question आहे Sagar Maitri is a collaborative initiative of Indian Navy अँड विच ऑर्गनायझेशन. सागर मैत्री हा भारतातील नौदल आणि कोणत्या संस्थेचा सहकार्यात्मक उपक्रम आहे? ऑप्शन्स आहेत डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि इंडियन कोस्ट गार्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, सागर मैत्री हा भारतीय नौदल आणि डीआरडीओ यांच्यातील सहकार्यात्मक उपक्रम आहे. जानेवारी 2026 मधील त्यांच्या 5व्या आवृत्तीत INS सागरध्वनी या संशोधन जहाजाचा सहभाग होता, ज्या मार्फत इंडियन ओशन रिजन राष्ट्रांसोबत महासागर संशोधन वाढवण्यावरती भर देण्यात आला. So the Sagar Maitri is a collaborative initiative between Indian Navy and DRDO. Its 5th edition in January 2026 involved the research vessel INS Sagardhwani to foster ocean research with the IOR nations. The correct answer is option A, Defense Research and Development Organization, DRDO. Next question आहे what is the rank of India in the Responsible Nation Index 2026? रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये 154 देशामध्ये भारताचा 16वा क्रमांक लागला. हा निर्देशांक वर्ल्ड इंटेलेक्चुअल फाउंडेशन यांनी सुरू केला असून त्यामध्ये सिंगापूर प्रथम क्रमांकावरती आहे. So India ranked 16th among 154 countries in the Responsible Nations Index 2026. The index launched by World Intellectual Foundation is topped by Singapore. The correct answer is option A, 16th
किंवा 16वा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सौपकर्णिका रिव्हर दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज लोकेटेड इन विच स्टेट. अलीकडेच बातम्यामध्ये दिसून आलेली सौपकर्णिका नदी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, केरला, तमिळनाडू आणि महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, सौपकर्णिका नदी ही कर्नाटकमधील पश्चिम वाहिनी नदी असून तिचा उगम कोदचाद्री हिल्स येथून होतो. एनजीटीने या नदीमध्ये सांडपाणी जाणे थांबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एक कार्ययोजना सादर करण्याचे निर्देश दिले आहे. Sauparanika River is a west flowing river in Karnataka originating from the Kodachadri Hills. The NGT directed authorities to submit a plan to stop wastewater flow into it. The correct answer is option A, Karnataka. Where was the 2026 World Economic Forum annual meeting held? 2026 ची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वार्षिक बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत पॅरिस फ्रान्स, दाओस स्वित्झर्लंड, लंडन युनायटेड किंगडम आणि न्यू दिल्ली इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अॅन्युअल मीटिंगचे आयोजन 19 ते 23 जानेवारी दरम्यान दाओस स्वित्झर्लंड येथे झाले. या 56व्या परिषदेसाठी मुख्य संकल्पना होती अ स्पिरिट ऑफ अ डायलॉग. सो द 2026 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अॅन्युअल मीटिंग वॉज हेल्ड फ्रॉम 19th to 23rd January in Davos, Switzerland. The 56th meeting's theme was a spirit of a dialogue. The correct answer is option B, Davos, Switzerland. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रा's first innovation city is proposed to be developed near which city? महाराष्ट्रातील पहिली इनोव्हेशन सिटी कोणत्या शहराजवळ विकसित करण्याचा प्रस्ताव आहे? ऑप्शन्स आहेत पुणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई. तर महाराष्ट्राची पहिली इनोव्हेशन सिटी ही मुंबईजवळ विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. ही योजना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये सादर करण्यात आली होती आणि तिची अंमलबजावणी ही 6 ते 8 महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. So the Maharashtra's first innovation city is proposed to be developed near Mumbai. The plan was presented at World Economic Forum 2025 with implementation expected to start within 6 to 8 months. So correct answer is option D, Mumbai. Next question आहे, Pangolakha Wildlife Sanctuary is located in which state? Pangolakha वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत सिक्कीम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय. तर विद्यार्थी मित्रांनो, पांगोलाखा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी हे पूर्व सिक्कीम येथे असून त्याची उंची सुमारे 13,000 फुटापर्यंत आहे. जानेवारी 2026 मध्ये या अभयारण्यात वनाग्नी म्हणजेच फॉरेस्ट फायरचा परिणाम झाला. So the Pangolakha Wildlife Sanctuary is located in the eastern Sikkim at altitude up to the 13,000 feet. A forest fire affected the sanctuary in January 2026. So the correct answer is option A, Sikkim. पुढचा प्रश्न आहे, National Girl Child Day is celebrated every year on which day? राष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत जानेवारी 24, जानेवारी 25, जानेवारी 26 आणि जानेवारी 27. तर भारतामध्ये नॅशनल गर्ल चाइल्ड डे दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. स्त्री पुरुष भेदभाव रोखण्यासाठी 2008 मध्ये मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांनी या दिवसाची सुरुवात केली होती. So the National Girl Child Day is celebrated annually in India on 24th of January. It was initiated in 2008 by the Ministry of Women and Child Development to combat gender discrimination. So the correct answer is option A, January 24, 24 जानेवारी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्र लॉ सीईटी संदर्भात काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे, थिअरीचे आणि 25 सराव प्रश्नपत्रिका असणारे बुक्स आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि या बुक मध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुक मध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.